ये जो तुम मेरी वीडियो देख करके लाइक कमेंट शेयर नहीं करते हो ना, शास्त्रों में इसे ही छल कपट कहते हैं। शॉर्टकट मध्ये नका सांगू, लॉंग कट मध्ये सांगा. म्हणजे चोर कोण आहे आणि काय कसं प्लॅनिंग आहे तुमचं सगळ्याचं ते सगळं मला लक्षात येऊन जाईल. इथंच तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आणि चोराला सापडून देतो. तर ते वेल्डिंग वाले आले, त्यानं टीनं गिनं लावले बुवा, चांगले टीनं कसले ते ना एकदम. टीनं असे कसले होते का तसे हालूनही नव्हते राहिले, पण हवा एवढी भयानक होती का ते टीनं अचानकच उडाले असे का आम्ही 2-3 किलोमीटर पर्यंत पातही गेलो त्याला पाणी थांबल्यावर. आणि तात्याला मी एवढे फोन केले पण एकही फोन नाही लागला. कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहे अंदर आहे, बाहेर आहे अंदर आहे, बस अशीच सांगितली मॅडम मोबाईलवाली, बाकी काहीच नाही सांगे. इकडे तिकडे लय पाहिला आम्ही, मग आखरी थकून गेलो, नाही भेटले आम्हाला. आम्ही म्हटलं बा सकाळीच उठा आणि लोकांच्या वावरात पहा. सकाळी पाहिलं लोकांच्या वावरात बी नाही होतं. हे बा तुमचा फोन याच्या पहिले वावराईनच पाहू राहिलो होतो मी, एकही टीन आला नाही म्हणे इथं. मग काही नाही बुवा, तात्यासोबत गेलो, तात्यासोबतही टीनं पाहिले, ते काही टीनं सापडली नाही. अच्छा अच्छा, असं झालं ते सगळं नाही. म्हणजे याचा अर्थ सपाच आहे का टीनं चोरणारा अधिक कोणी नसून तुम्हीच आहे. मुकाट्यानं हातवर करा. जर तुमच्याशिवाय तिथं सोकारीला कोणीच नव्हतं तर टीनं काय धावत पळाले का पोहत गेले का बाहेर देशात गेले डायरेक्ट उडून. मला शिकून राहिले तिथं चोर तर चोर वरतून शिरजोर. जास्त चालाकी नाही करायची, नाही एकाच तुपात आराम आहे. मी कायले करू चालाकीन, मी कायले करू चोरी बाबा, मी कायले करू काय. तात्यासाहेब तुमचं चुकलं नाही का राजे हो, तिथं कॅमेरे तर लावायला पाहिजे होते. चोर सापडतच होता ना कॅमेऱ्यात. पण हे चोर नाही म्हटलं शिंदे साहेब, हे नाही होईन चोर. मला माहित आहे ना हे चोरी करूच शकत नाही. तुम्ही चुपचाप राहा सरपंच साहेब, तुम्ही चुपचाप राहा. तुम्ही मा केस मध्ये म्हणत येऊ नका, नाही तर मग माहित आहे ना तुम्हाला हे काऊन नाही होय चोर, काऊन नाही होय. काय सबूत आहे तुमच्याशी? सबूत म्हणजे मागं जेव्हा मले तो गंग्या आणि बाबू मरंडी पकडायला आले होते आणि किडनॅप करायला आले होते तेव्हा येईनच वाचवलं ना, तुम्हाला माहित आहे ना. तवाचा नाताचा काय संबंध मला सांगा पाहिजे तुम्ही. तवाच हे कसं होतं, हे वेगळं मॅटर होतं. आता हे चोरीचं मॅटर आहे. आता जर ते टीनं गिनं पाहून त्याची नियत खराब झाली असेल तर मग कसं, आणि सांगितलं असेल का हवा पाण्यानं झालं, मग काय म्हणणं आहे. करू का म्हटलं साहेब, हाताखाली करू का? हाताला दुखू राहिले राजे हो. बिलकुल नाही. मी जोपर्यंत म्हणत नाही हाताखाली नाही झाले पाहिजे, पहिले सांगू राहिलो मी. मला माहीतच होतं तात्या का असंच काही होणार आहे म्हणून, ते मलाच चोर समजणार आहे म्हणून, कारण मीच आहे ना सोकारी. तिथे दिवसभर म्हटलं मी डोळे फोडले एवढ्या पाण्या पावसाळ्याचे, आणि डायरेक्ट मला चोर घोषित करू राहिले. काही छानबीन करायला नाही पाहिजे का पहिले ते ना. तुम्हाला म्हटलं ना राजे हो तात्या का सगळ्यात पहिले तुम्ही वावराच्या इकडे CCTV कॅमेरे लावा, कारण आपल्या गावातले चोरगिरं येत जाय ना आपल्या वावरातनी. आपल्या वावरातनी चोऱ्या करायला येत जाय तर कोणी ना कोणी तर सापडलं असतं, काही ना काही धागे दोरे तर लागले असते हाती. तुम्ही सरपंच बनले, तुमचं काम होतं का वावराच्या तिकडे पहिले कॅमेरे लावायचं. गावात लावून दिले पण तिकडे भुलून गेले नाही. भुललो नाही शिंदे साहेब, भुलीन कसा. अरे तिकडे लावासाठी मी कॅमेरे आणले, भुलू कसा मी सांगा तुम्ही. आता तिकडे पूर्ण रस्त्यावर लाईटच लागायचे आहे सौर ऊर्जावरचे, तर कॅमेरे कुठे लागणार आहे. 3 खंबे सोडून एक कॅमेरा लावायचा आहे. लवकर वाढतं. जोपर्यंत मी म्हणत नाही हाता खाली करा तोपर्यंत हात नाही खाली करायचे. नाही तर मग माहिती आहे ना एका गोळीच काम तमाम, इकडून टाकी ना तिकडूनच काढीन गोळी. आपल्याविषयी मुलाचं नसते बिलकुल नाही. एन्काउंटर स्पेशलिस्ट शिंदे साहेब म्हणते मला. मोरे साहेबाला विचारा तुम्ही. जाऊ दे ना, आपलाच माणूस होय ना, हाता खाली करायला लावा, दुखते त्याचे हात. म्हातारा माणूस बिचारा. चोरी करायच्या वेळेस नाही वाटलं का त्याला मोरे साहेब? चोरी करायच्या वेळेस नाही वाटलं काय का म्हातारा आहे का काय आहे तर? तुम्ही छानबीन करा, तिथं इन्व्हेस्टिगेशन करा. ते तुमच्या अशी कुत्रं गित्र आहे ना, इंग्लिश कुत्रं वास घेणार, तर त्याला चांगला तिकडे वास घ्यायला लावा आणि पहा. आता इथून तुम्ही म्हणून राहिले डायरेक्ट मला चोर आहे म्हणून, मी विचारात पडलो ना का मी कोणती चोरी केली. अरे इतक्या दिवसापासून मी सर्व्हिस देऊ राहिलो तात्याले. कधी म्हटलं आंबा बी घरी न्यायचा असला ना तर विचारल्याशिवाय नेत नाही, विचारून घ्या तुम्ही, इथंच आहे. शिंदे साहेब तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करा, जो काही खर्च होत असेल इन्व्हेस्टिगेशनचा सरकारी तुम्ही द्यायला तयार आहे. करा, हात खाली करा तुमचे. शिंदे साहेब आपण एकाच बाजूला विचारलं ना का कोण काय कसं झालं तर. सरपंच साहेबाच्या इकडे तर पाहिलंच नाही आपण, कोण काय कसं झालं तर विचार ना सरपंच साहेबाला बी. करेक्ट मोरे साहेब, करेक्ट, एकदम बरोबर. व्हेरी गुड मोरे साहेब. सांगा सरपंच साहेब, आपण तुमच्या इकडे सांगा हे सगळं प्रकरण होऊ राहिलं होतं तेव्हा तुमच्यापाशी कोण होतं. आता रे सोन्या, आता कसं करतं, आता तर फिटाचंच काम दिसू राहिलं. जर आपलं नाव घेतलं दोघायचं झालं मग आपल्यावर शक जाय. आणि तात्यानं पहिले सांगितलं हे दोघं चोर आहे म्हणून, मग वावरात लाईटावर चोरी गेली म्हणून कसं करता आता. देव बरोबर करते चेत्या, देव बरोबर करते. चुपचाप राहा फक्त इथं, बाजार नको करू. एखाद्यानं ऐकलं तर झालं, मग इथंच आपलं वाला खानदान गोल होऊन जाईन.
यायचा मला फोन आला तेव्हा मी घरीच बसलो होतो. मी होतो, माझी बायको होती आणि हे होते 4 जण. आणि ते जे दोघं होते ते पोट्टे बाहेर होते, पाणी खेळू राहिले होते. पाणी चालू होतं त्या कारणाच्यानं कोणीच काही बाहेर जाऊ नाही शकलं आणि सगळेच्या सगळे माझ्या घरी झोपले. जेव्हा तुम्ही झोपेतून उठले तेव्हा तुमच्यापाशी कोण कोण होतं हे सांगा. माझ्या घरी म्हणजे मी होतो, देवानंद भाऊ होते, पाटील होते, आपले नामदेवराव होते, दिलीप भाऊ होते, माई बायको होती. आणि हे दोन पोट्टे कुठं होते? काय कुठं होते तुम्ही 2 जण? आम्ही 2 जण वला झालो, मग घरी चाललं गेलो. रातच्यानं 2:30 वाजता लाईट आली तेव्हा. अच्छा, म्हणजे चोर दुसराच कोणी होय तिथं गेल्यावरच माहीत पडा. चला तुम्ही समोर चला, आम्ही तुमच्या मागं येतो. काय वाटते तुम्हाला? हे सगळे जे कंडिशन पाहून आहे आणि दोघाचा इकडलं आपण मत ऐकलं आहे, तर चोर कोण वाटते तुम्हाला? सांगा. तायडे साहेब, मेश्राम साहेब, मोरे साहेब, सांगा तुम्हाला कोण वाटते? कोणावर डाऊट चालला? डाऊट तसा आपण डायरेक्ट कोणावर घेऊ नाही शकत, आपल्याला पक्क सबूत लागेल ना. आता तुम्ही डायरेक्ट बंदूक दिली त्याच्या डोक्यावर टाकून, त्याच्या सोकारीच्या. आता किती भेले ते फालतू अशा माणसाला अटॅक आला तर त्याचं वय पा काय पा फालतू म्हटलं तुमच्यावरच येऊन पडन. असं काही करत नका जात जाऊ. हा शिंदे साहेब, तुम्ही असं काही करत नका जात जाऊ. कसं आहे, समोरच्यानं एकदम धक्का पोचून जाईल ना, एखादा अटॅक येऊन जाईल. तुम्ही घडी ते बंदूक नका काढत जाऊ. घडी बंदूक नाही काढत जाऊ म्हणजे मग म्हणणं काय तुमच्यावर सगळ्याचं? अरे एन्काउंटर स्पेशलिस्ट शिंदे साहेब म्हटलं मला बंदूक नाही काढीन तर काय तर मग? चला गाडी काढा आपली, चला लवकर इन्व्हेस्टिगेशनला जायचं. आपल्या मोतीला घेऊन गेला सोबत. बापरे श्याम भाऊ, एकदम तुम्ही जवान पोरासारखे दिसू राहिले. टी शर्ट आणि तो जीन्स पॅन्ट आणि तो रनिंगचा बूट. काय म्हटलं बा हे काय वय? काय आता पोरी पाल चालली का तुम्ही ह्या वयात? खोटं वाटत असेल तुम्हाला तर मदन भाऊला विचारा तुम्ही. का मदन भाऊ कसे दिसू राहिले तुम्हीच सांगा. एकदम कवळे लस दिसू राहिले. ते 17-18 वर्षाचं पोरगच वाटू राहिले. चढवा अधिक मला तुम्ही हरभऱ्याच्या झाडावर चढवा अधिक. आता हरभऱ्याच्या नाही चढायचं असेल तुम्हाला ते लिंबाच्या झाडावर चढा. आमचं काय त्याच्यात नाही, जे आहे ते सांगू राहिलो बा. तुम्हाला मजा वाटू राहिलं. सेल मधून आणले का कपडे? अरे सेल मधून नाही आणले आणि कुठूनच नाही आणले. काल जे पाणी आलं तर बाहेरच होते कपडे. आम्ही राहिलो झोपून, ते कपडे पुरे ओले होऊन गेले. मग मी म्हटलं आता बाहेर काय करा? बाहेर काय ना निघा, उघडं निघाव काय? उन्हीचा झपाटा बसला तर काय करा? म्हणून मग पोट्टा म्हणे का माझी टी शर्ट आणि पॅन्ट घाला म्हणे, माय बूट घाला म्हणे. माझी चांबड्याची चप्पल होती ते वली झाली. मग ते शितोळे उडते ना मागून, म्हणून मग त्याचे कपडे आणि बूट घालून आलो. काल पण पाणी काय ऐकूनच नव्हतं राहिलं. वारा धुंड. अरे बापा, भल्ला ताकद ना चालू होतं का? ताकद ना? अरे इथं तो सल्ल्या शाहरुख आहे म्हणे. आम्ही 4 जण म्हटलं आम्ही इथं पांटेला झोपलो. आता तुम्ही अर्धा घंटा माहिती ना तुम्हाला इथं उभे होते ना, अर्धा घंटा बाद आलो पांटेला उघडाले. हाव काय? पांटेला तर झोपले तुम्ही पाण्याच्या ना? नाही तर मग कसं तर पांटेला तर झोपलो आम्ही. काय विचारता तुम्ही? अकातच का मार पाणी उराला दन्न. आणि त्याच्यात गेली लाईन. लोड शेडिंगचा प्रश्न तेवढ्यानं बरं आहे का हे सौर ऊर्जावरच्या लाईट चालू आहे. नाही तर झालं असतं पुऱ्या गावात अंधार. पण काल अशी झोप लागली पांटेल्यात, कारण थंड पाणी होतं ते अवकाली. अरे बापरे, अशी झोप मला कधीच नाही लागली. माहिती तर इच्छा नव्हती आज पांटेला उघडायची. पांटेला तर झोपून राहा म्हटलं धंदा पडते. आणि ते 3 जण कुठं गेले मग? सल्ल्या शाहरुख्यान म्हणे ते चालले तिकडे खंबे लावाले तात्याचे. गावात ते लावून राहिले. आणि तात्या म्हणे जे रस्त्यानं आहे ते दुसऱ्या लोकांना दिलं म्हणे. जरा पटापट झालं पाहिजे म्हणे काम. तिकडे जरासे कॅमेरे लावायचे आहे म्हणे. कॅमेरे लावले तर लय फायदा झाला आपल्याला. काही इचुकाटा काम झालं मग पटकन लक्षात येऊन जाते ना कॅमेऱ्यात. आजूबाजूचे गाव किती नाव काढू राहिले आपल्या सरपंचाचे. का सरपंच पाहिजे तर असा पाहिजे म्हणे माणूस. मी जर बनलो असतो ना श्यामभाऊ सरपंच तर मी असेच कामं केले असते, याच्यापेक्षा चांगले केले असते. बस तू राहू दे, धीर धरत जा थोडासा. पांटेलाच बरा आहे ना आपला. इथून 5 वर्षानं तात्याचा पाठिंबा आपल्याला राहील, कारण ह्या वर्षी तात्याला पाठिंबा आपण दिला. एवढं लक्षात ठेवा मदन भाऊ. आणि त्याच्यानंतर तुम्ही कामं पाहून घे जा. बरं पाहू ना, तू इथंच आहे ना आम्ही इथंच आहे, नाही शांभो? युद्ध काही थांबाचं नाव नाही घेऊ राहिलं. काय करू काही समजून नाही राहिलं मला आता तर. लहान दिवसांदिवस महागाई उरायली राहिली या युद्धाच्यानं. सर्वसामान्य माणूस जगन कसा? काय करू मला समजूनच नाही राहिलं. तुमचं काय वय राहिलं काय आता? काय करता तुम्ही चुपचाप बसा आणि पहा कसं काय चालू आहे. तर जेव्हा तुम्हाला करायचं होतं तेव्हा तर काही केलं नाही. जवानपणी 17-18 वर्षाचे होते तेव्हा भरत्या गिरत्या मारल्या असते तर आर्मीत असते देशाची सेवा करण्यात. मग काही ना काही करू शकले असते. पण नाही, तेव्हा गदे घेऊन घेतले आणि रेती इटा गिट्टी त्याच्यावर चालू होतं तुमचं. काय राजीव हो? नाही तर काय तर मोठ्या मोठ्या गोष्टीचा तुमच्यावाल्या. जेव्हा वय होतं तेव्हा केलं नाही. आणि आता इथं बसल्या बरोबर आले. मोठ्या बिंजीचं ऑपरेशन करून घेतलं आणि बसले तो काळा चष्मा लावा तिथं. आता माठ वयानं दिसत नाही म्हणून, नाही तर गेलोच तुम्ही ते युद्ध थांबवले. पण आता तुम्ही जवान पोट्टे आहे, तुम्ही झाले नाही पाहिजे का रे? कुठं गेला तुम्ही मोतिया बिंदूचं ऑपरेशन? एका जवान पोट्टे कोण दिसू राहिलं तुम्हाला याच्यातनी?
या युद्धाच्या ना शेअर मार्केट पुरं चाललं गेलं आहे खाली आणि त्याच्यात नाही पैसे लटकले. सांगा आता काय करावं, कधी होईन काय होईन काही सांगताच नाही येत. तुले म्हटलं होतं ना राजा, आता शेअर मार्केटच्या मागं नको लागू रे, नको लागू, काही कामाची गोष्ट नाही आहे. सोनं केलं असतं तर आज किती फायदा राहिला असता. त्या पाय शेअर मार्केटमध्ये पैसे टाकले, मी सोनंच गुतवले, मी फायद्यात राहिलो आज. घपकने ऐकलं आणि झपकन 10 एकर वावरच घेऊन घेतलं. जा तिकडे, नाही का बा वामनराव? तुम्ही म्हणजे मास्टर माइंड माणसं आहे मिलिंदराव. साधं सुद्धा काम आहे का बाबा तुमचं? अरे राम राम रामा भाऊ. राम राम वामनराव. काय म्हणते भीमा भाऊ? जय भीम हो रामा भाऊ. जय भीम जय भीम. अरे भल्ले बसले म्हटलं फुरसतीत मी तुम्ही चौघं. काय बा कोणत्या गोष्टी चालू आहे एवढ्या? सिक्रेट मिशन चालू आहे का एखादं? भल्लं थंड थंड लागते हो या झाडाखाली, म्हणूनच बसले आहे तुम्ही. थंड गार लागते ना, म्हणून तर 2 खुर्च्या घेतल्या टाकून आणि लाईटही घेतले टाकून. सकाळ संध्याकाळ मस्त इथं बसायचं इकडे तिकडे बसल्यापेक्षा, नाही काय? आता तुमचं बरं आहे बा, आम्हाला तर जाच लागते वावरात, ऊन असो का काही असो तिकडे. आम्हाला काय तर थंडगार भेटते. कायच्यासाठी बसले म्हटलं एवढे आणि कायचा विचार करू राहिले? आम्ही आल्याबरोबर बा गोष्टी थांबवल्या तुम्ही. हे गणेशराव म्हणून राहिले का आपल्याला म्हणते ते युद्ध थांबवले जा लागते म्हणते. सांगा आता तुम्ही, आता काही यायचं उगा आहे का ते युद्ध थांबवायचं? हां ते पाच बसन त्याचं काय आहे ते, आपल्याला काय करावं लागते? हां मस्त 2 टाईम म्हणून 3 टाईम जेवायचं, रविवारी मटण आणायचं, मटण खायचं, 90 मारायची आणि इथं येऊन झाडापाशी बसायचं इकडे तिकडे गोष्टी करत. आणि काळा चष्मा काय लावला? काय झालं डोळ्याले? ऑपरेशन झालं त्याचं मोतिया बिंदूचं. तुमचं मोतिया बिंदूचं ऑपरेशन झालं, तुम्हाला डोळ्यानं दिसत नाही आणि तुम्ही तिथं युद्ध थांबवायला चालले काय? चुपचाप राहा ना बा इथं. हां कायले फालतू? वावरातून आले काय? आलो जरा फेरफटका मारून, काल जरा ताकदनं पाणी आलं, चला यावं म्हटलं वावरातून. तर काय विचारता, तात्याने मोठा घोर करून टाकला. तात्यानं कोणता घर केला बा? अरे काय विचारता, हे अवकाळी पाणी सांगितलं होतं म्हणून त्यानं 2.5-3 लाख रुपये खर्च करून टिनाचा सेट बांधला 2 एकरात. टिनं लावले आणि काल आला अवकाळी पाणी आणि वारं धुंड सुटलं, तर तो टिनाच्या सेटावरचे टिनं पुरे उडाले असे का आजूबाजूपर्यंत दिसून नाही राहिले. 2-3 किलोमीटर पर्यंत सगळ्याच्या वावरात जाऊन बी पाहिलं त्याच्या सोकारीनं, वसंतरावनं. माय वावरात आले ते, तेव्हा मला माहीत पडलं का अशी अशी गोष्ट झाली म्हणून. मग सापडले का टिनं? टिनं कायचे सापडते? टिनं गेले ते उडून नाही गेले, ते चोरले कोणतरी, गायबच करून टाकले. मग पोलीस ठाण्यात रिपोर्ट देऊन द्या म्हणा का चोरी गेले म्हणून. आणि चोर कोणीच नसन, ज्याचं लक्ष होतं आणि जो पत्यावर असन, ज्याला माहीत असन या गोष्टी तेच असन. आता एवढ्या भर पाण्यात कोण चाललं टिना आणाले ते उचलाले? तेच ना, तेच तर होय. आता मी रस्त्याने येऊ राहिलो होतो तर तात्याची गाडी येऊ राहिली होती बा, मी म्हटलं बोला, तर तात्याला काय आवाज ऐकू नाही गेला मला. शिंदे साहेब करते बरोबर, पकडते चोर करते, काही टेन्शन नका घे. चला येतो वामनराव मग. हां या. काही चाल नाही करणं म्हणून काय? 2 एकरात टिनाचा सेट कोण टाकला होता पाणी यासाठी? मग तर सगळ्या कास्तकारानं हेच दिमाग लावलं असतं. काही आपलं काम करणं झालं, टिना गेले उडून, बसा बोंबलत, चांगला झाम्या बसला तात्याला. तर मग हे असे उपटचे कामं करते, कोणा सांगितलं काय माहीत, कोणा दिलं त्याला दिमाग एवढं. अरे काही टेन्शन नका घेऊ ना तुम्ही वसंतराव, काहीच नाही होत ना तुमच्या सायकलीले. दोरीला बांधलं ना, नाही पडत ना ते सायकल, काही राजे हो. अरे ॲटलस कंपनीची जोडल आहे ते, दणकट सायकल आहे. हे तिले काही नाही झालं पाहिजे, एक टाईमला मले लागलंच चालते, पण तिले काही नाही झालं पाहिजे. जराशी आरामानं चालवा बुवा, मला तर वाटवायला पडण गिळण ते सायकल, पडली नाही पाहिजे तात्या. तुम्हाला म्हणू राहिलो होतो येतो मी सायकलीनं, तर तुम्ही ऐकायला तयार नाही. तुम्ही असाल त्या सायकलीनं 1 घंटा वाट पाहू का तुमची? पहिलेच तर पोलीस ठाण्यात 1 घंटा वाट पाहिली तुमची. आरामानं सायकल चालू राहिले. हे चांगलं झालं, सकाळी या 4 वाजता झाकटीत मस्त, आणि 12 वाजेपर्यंत काम खतम करा, लवकर पाणी होऊन जा. उन्ही ताणीचे दणकेने घ्यायला बुरत नाही. तर उनगीन लागली तर काय भावात पडन ते? सावकाने चालले जाईन, पैसे जेवढे कमावून नाही तेवढे, नाही का? आज सरपंच साहेबापासून पैसे घेऊ. हा पैसे घ्याच लागते ना, पैसे काहीच नाही आता, खर्चाला लागतेच ना, बाजार आहे गावातला. नमस्कार हो सरपंच साहेब. नमस्कार. जमलं ना काम आता? सकाळी देत जा, 12 वाजेपर्यंतच करत जा, जास्त लंबे काही थांबू नका इथं. उन्हीचा झपाटा बसन तर बस, जेवढे कमावसान नाही तेवढे लावून द्याचा, गती चालू द्या आपलं काम. तुम्ही जे हे सांगितलं ना एकदम जबरदस्त सांगितलं. बस सकाळी आम्ही 4 वाजता येऊ आलो, 12 वाजेपर्यंत आमचे पुरे खंबे लावून चाललो आम्ही. भाऊ ह्या गाडीच्या वर तर सायकल आहे ना आपली, पहा बरं, मला काही दिसून नाही राहिलं अंदर बसलो आहे तर. हा वरतच आहे सायकल. अरे नाही जात ना तुमची कुठं सायकल, दोरीनं बांधली आहे ना. काय वसंतराव तुम्ही बी, आम्हाला पाहिल्याने गेलं बा का तुम्ही सायकलने येऊ राहिले म्हणून तुम्हाला आम्ही गाडीत आणलं. वर तर सायकल बरोबर बांधली आहे ना चांगली चराळीनं, कशी काय पडणार आहे ते काही राजो? अरे काय राजो, मावर गरम होऊ राहिले तुम्ही देवानंद भाऊ. हां अरे जुनं मॉडेल आहे ते, चांगली मजबूत आहे सायकल, ते ॲटलस कंपनीची होय, म्हणून मन दुखते माणसाचं. आता नाही आहे तशा सायकला राहिल्या. मी आता म्हटलं तुम्हाला येतो मी गती सायकलीनं, नाही चला गाडीनं चला. काय राजे हो तुम्ही बी. त्या येईल विचारा ना का कोणी आलतं का म्हणा बा. हां
टीनं हाय बा पडली आपल्या वावरात घेऊन जा म्हणून. विचारा बरं यायले. अरे हो राजू, अरे मी काय म्हणून राहिलो? बोला ना, काय म्हणून राहिले? कोणी आलता का इकडे नवाळ माणूस किंवा ओळखीचा माणूस? बाबा इकडे टीनं पडले आहे, कोणाचे होय काय होय, आलता का असं कोणी म्हणाले? नाही नाही, एकच जण नाही आलं इकडे. तर काहून, काय झालं? नाही नाही, आलता का म्हटलं कोणी? नाही, कोणीच नाही आलं. आलं असतं सांगितलं नसतं का तुम्हाला? पटापटा खंबे उभे करून द्या. संध्याकाळपर्यंत मी इथं कॅमेरे लावून देतो. कॅमेरे लावणं एकदम गरजेचं झालं या रस्त्यानं. चोऱ्या लय वाढल्या. आजच्या तारखेत इकडे 4 खंबे लागून जाते. आता हे कायच्यासाठी गड्डे घंदू राहिले? इकडे लाईट लावायचे आहे ना रे, सौर ऊर्जावरचे लाईट आहे ना इकडे, कॅमेरे आहे ना. कोणाच्या परवानगीनं करू राहिले तुम्ही हे? कोणाला विचारलं कोणाला हे? आमच्या गावात येऊन गड्डे खंदू राहिले तुम्ही? होय शायने हो, इकडे जा म्हटलं गाडीत मी मागं. मायाच परमिशननं खंदू राहिले ते, मायाच माणसं होय. अच्छा, तुमचे माणसं होय काय? मग चालू द्या चालू द्या. तुमच्या गाडी आले काय कांड केलं बाबा? तुमच्यावर आरोप आहे का तुम्ही टीनं चोरले म्हणून तात्याच्या वावरातले, म्हणून तुम्हाला पकडायला आले. चुपचाप राहा, जास्ती काही येऊ नका, नाही तर तुमच्या दोघांना दंड टाकून देईन. जास्तीचे नाटकं नाही पाहिजे. चला काढा त्या मजुरी बाहेर. चला हो सरपंच साहेब, कमान गाईस फॉलो मी. मेश्राम सर, मोतीला सोडून द्या. अरे शिंदे साहेब, कुकडे चालला तो? पहा बरं तुमचा मोती. अरे इकडे काय माहिती त्याचं? तुम्ही चुपचाप राहा, तो बरोबर वास घ्यायचे, समजले काय? आम्ही बरोबर चोराचा पता त्याच्या हिशोबाने लावतो. तुम्ही चुपचाप राहा. डसन तर नाही ना हो साहेब? हा हे पा मा चांगाचा वाज घेऊन राहिला हा तर. जो चोर असेल तो त्याच्या अंगाचा जास्त वास घेते. आणि तो भुकला का झालं मग? तो भुकला रे भुकला का चांगला सोमवार त्याला सुटलाच होय मग. अरे जाय रे बाबा, भुकशीन का मांगावर, आणशीन का हाबळ? आता टीनं नाही चोरले बुवा, टीनं चोरले तर काहीतरी. जा तिकडे जा समोर. अरे सोन्या, आता आपल्या अंगाचा जास्त वास घेऊन आला रे. इथंच करते का आपलं काम भारी? अरे पाण्याच्यानं वाचता आला पाहिजे. मला तर कुत्रंही खोटं वाटू आलं. पाण्याच्यानं वासच नाही तर मग कुठून हा वास घेऊन आला? अंग धुतलं होतं का रे तुम्ही लोकांना? अंग धुतलं होता सकाळी? आता काय अंग धुवा लागते? काल रात्री आंघोळ केली ती पाण्यानं थंड्या थंड्या. म्हणूनच रे ते तुमच्या अंगाचा वास घेऊन आला. ये इकडे रे मोती, ये इकडे ये. अरे एखादा ढिल्ला मोती आहे रे हा. अरे काल रात्रभर पाणी चालू होतं आणि काय वास आहे न त्या मोतीले? तुम्ही तर सांगा. जमलं का सोन्या, वाचलो आपण. पकडून ठेवायच्या मोत्याले. अरे बापरे, आता लय मोठा सुराक लागला माती. अरे फोटो काढू द्यायचे वाले. सापडला हो सरपंच साहेब, चोर सापडला. कोण होता तो टीनं चोरणारा? त्यानं ज्या वाहनावर तुमचेवाले टीनं नेले त्याचे निशाण सापडले. मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं सगळ्याले हाच व्यक्ती चोर आहे. बा हे निशाण आणि त्या सायकलच्या चक्क्याचे निशाण सेम टू सेम आहे, सेम टू सेम. आज वसंतरावले पोलीस ठाण्यात टाकल्याशिवाय काही शिंदे साहेब ऐकत नाही वाटते बा. काय शिंदे साहेब, तुमचंही मला काही समजून नाही राहिलं. अरे सकाळी जेव्हा तुम्ही मला पोलीस ठाण्यात बोलावलं तेव्हा मी ह्याच रस्त्यानं गेलो ना. आणि तुम्ही सांगा आता, शिकवलं होता वावरातनी तर थेवाले छापे मायातवाल्या सायकलचे उमटले ना. काय राजू हो तुम्ही, तुमचंही मला समजून नाही राहिलं. चोरी काल झाली त्या पाण्यानं, ते निशाणं गिशानं सगळा वास पळूनही गेला. ते तुम्ही कुत्रे आणलं हे काही कामाचं नाही आहे. आणि फटू काढू राहिले हे आता ताजं होय ना. काय राजू हो तुम्ही बी? म्हणजे मी खोटं बोलू राहिलो? मी एवढ्या वर्षापासून चोर पकडत आलो आणि क्रिमिनल पकडत आलो, एन्काउंटर करत आलो. ते सगळं माय खोटं आहे. खोटं आहे म्हणजे? सांगा ना हो मोरे साहेब, काय राजू हो तुम्ही बी? साहेब त्याचं बरोबर आहे. तुम्ही जे आता फोटो काढला ना ते चिकन मातीचा होय ना. त्याच्यात त्याच्या सायकलचे छापे जे आहे ते उमटले. आपण आता त्या ढाशाकडे जाऊ. चला बरं, तिकडे काही ना काही सुरंग हाती लागेल आपल्याला. तिथून मी बरोबर अंदाज लावू शकतो आपण का कुठपर्यंत टीनं उडू शकले पाहिजे आणि कोणत्या क्षेत्रात पडले असं. चला बरं तिकडे. मला 100% गॅरंटी आहे का चोर हा माणूसच आहे. आता तर सबूत सापडलं. मला तर पोलीस ठाण्यातच माहित होतं का ह्याच माणूस आहे म्हणून. काहीतरी आता तुम्ही याचा पगार नाही वाढला त्याच्या त्यानं हा गेम तुमच्यासोबत त्यानं केला. टीनं इकडचा. चला वसंतराव, भेटली तुमची सायकल आता? का रे मोहन, तात्या कुठं आहे रे? दिसले नाही आज डोळ्यानं. सकाळची आता संध्याकाळ उराईल ना. आता काय माहित कुठं गेले आणि काय गेले. का त्याच्या मागे घुमत बसू का मी माझ्या पांटेला सोडून? आज पांटेल्यावर बी नाही आले ते. नाही पांटेल्यावर तंबाखाची पोळी पान घेऊन खाऊन जाते. कोणीच नाही दिसलं त्याच्या गँगीतलं. देवानंद भाऊ नाही, पाटील नाही, नामदेवराव नाही, दिलीप भाऊ नाही, कोणीच नाही दिसलं. हे अरे मोहन, सरपंच साहेब कुठे गेले रे? आता वरी तोच विषय चालू होता. आता तुम्ही आले विचाराले. अरे काय माहित कुठं गेले काय गेले, काय मला काय सांगून जाते? आज पांटेल्यावर बी नाही आले दिवसभरापासून. अरे तुलेच विचारा ना कुठं गेले काय गेले. तर त्या पांटेल्यावर हजेरी लावूनच जाते ना तात्या. कुठं बी कोणीच नाही दिसू राहिलं ना. बंडीपच्च्या ठियावर आपल्याला एकच जण नाही दिसू राहिलं. ते 2 पोट्टेही नाही दिसू राहिले. पोट्टे नाही दिसू राहिले? पोट्टे गेले असं कुठे घुमाले? तुम्हाला तर माहित आहे दिवसभर घुमत राहते म्हणून. पण ते येते ना पान खाली जेवल्यावर. आज पान खाली नाही आले ते दोघं पोट्टे बी. काही माहित आहे तुले तात्याच्या बाऱ्या का? बस मित्र आहेच करता तुम्ही. तात्यानं वावरात टीनाचा सेट लावला होता हे तरी माहित आहे का तुम्हाला? कोणाले? हे तर आम्हाला माहितच आहे. आम्ही विरोध बी केला होता का लावू नका म्हणून. काही कामाची गोष्ट नाही आहे म्हणून. ते वसंतरावचं दिमाग वर द्यायला द्यायचं. बोला समोर काय झालं मग? तर तो टीनाचा सेट काल हवा पाण्याच्यानं उडून गेला.
उडून गेला मग काय झालं? त्याच्यातला एकही टीन काही डोळ्यानं दिसून नाही राहिला कुठं गेला काय गेला. तर तो चोरी गेला म्हणून तात्या रिपोर्ट द्यायला गेले म्हणते पोलीस स्टेशनमध्ये. सगळे जण तिकडेच आहे. अच्छा अच्छा अच्छा, म्हणून इकडे काही कोणाची धांदल नाही आहे. बरोबर आहे, मग तिकडेच असन ते सगळेचे सगळे पोलीस ठाण्याकडे. आता मी गेलो असतो पण इकडे मग पांटेला कोण पाया, दुकानदारी बंद करून झाले काही पुरत नाही. आता ते तिकडे लटकले आहे, खंबे गावी राहिले. त्याला माहित झालं तर ते जाते. फोन करून पाहू का त्याला? करा बरं फोन, काय झालं कसं झालं विचारा बरं थोडंसं. त्याला काही माहित नव्हतं वाटते. हे तर आताच फोन करू राहिले. हा हॅलो तात्या, काय झालं हो? हा घरी आल्यावर सगळं सांगतो, आता सध्या गडबडीत आहे. बरं ठीक आहे, मग घरी आल्यावर सांगतो म्हणे शांततेत. आता सध्या गडबडीत आहे म्हणे. अरे काही एवढं भिऊ नका ना. तिनं चोरी गेले तर ते शिंदे साहेब लावते पता. एवढा काय त्रास करून घेऊ राहिले तुम्ही? अरे त्रास म्हणून राहिले तुम्ही वामनराव. त्रास नाही करून घेणार आहे तर काय करणार आहे तर मग? हा, गावदडीचे माणसं आहे आपले, सरपंच साहेब होईन ते. त्याच्या टिनाची चोरी म्हणजे किती मोठी समस्या आहे. कॅमेरे लावायला काय झालं होतं तिकडे? लाईट तर लावूनच राहिले म्हणते ना वावरापर्यंत. लाईट लावणं झाल्यावरच लावून ना कॅमेरे. कॅमेरे कायच्यावर लावून नाही तर खंबे मोठे मोठे राहते उच्च, त्याच्यावरच लावा लागेल ना. आता हे लाईट लावल्यावर लावून ते कॅमेरे. म्हणजे चोराचंही नशीब जोरावर आहे चांगलं. कॅमेरे लावायच्या पहिलेच तिनं लांबून टाकले. हे जे तुम्हाला दिमाग दिलं हे कोणच दिलं म्हटलं? का तुम्ही टिनाचा सेट टाका 2 एकरात? कोण दिलं? हे आमचे सोकारी वसंतराव ना. म्हणजे जो चोर आहे त्यानं दिमाग दिलं नाही का टिनं टाका म्हणून? डोक्यात पहिलेच प्लॅनिंग होती त्याच्या. का टिनं उडाले म्हणून सांगतो वारा ढोंड्या ना आणि इकडून टाकतो म्हणून. असं आहे ते. पगार नाही वाढवला म्हणून सगळं हे प्लॅनिंग केलेलं होय. ठीक आहे ठीक आहे, पण रंग्यात पकडल्याशिवाय माणसं नाही ना तुम्ही सगळे. रंग्यात पकडा लागेल ना, सबूत द्या लागेल ना तुम्हाला, सबूत. आता मॅच चोरलं असं कायच्याहून म्हणून राहिले तुम्ही शिंदे साहेब? हा, त्याने तो चोरू शकते. जे पाण्याचे मोटर चोराले आले होते आणि तात्याला किडनॅप केलं ते चोरून नेऊ शकते ना. हो शिंदे साहेब, यायचं म्हणणं बरोबर आहे. हे चोरून नेऊ शकते. ते सुटले असेल ना, आता लय दिवस झाले ना. हे चोर सुटायचेच आहे, पण यदा कदाचित तिनं कशा काय चोरण ते. तिनं तर उडत गेले ना. त्याला काय भविष्य माहित आहे काय? का तिनं उडत या मग आपण चोरू? हा, तिनं उडाले ना ते. मग कोण असू शकते शिंदे साहेब तुमच्या विचारानं? कोण असू कोण शकते? कोण असू शकते म्हणजे? अरे हेच होय ना तुमचे सोकारी आणि तो वेल्डिंगवाले. त्या वेल्डिंगवाल्याला घेतो फाईलवर उद्या, त्याला बोलावतो पोलीस ठाण्यात. हा, का असे कसे तिनं ठोकले? का 2-3 हवेतच उडून गेले? हा, असे कसे ठोकले? जेवढे वेल्डिंगवाले होते तिथं कामाले उद्या माझ्या पोलीस ठाण्यात पाठवा सकाळीच. काय म्हणून राहिलो मी? सकाळीच पाठवा. तोपर्यंत हे इन्व्हेस्टिगेशन अशीच चालू राहील. चल चल रे मोची, चल. चला चला साहेब. सात्या, जे वसंतराव बोलले ना, आम्हाला तर तेच वाटू राहिलं का तेच दोघं चोर असन म्हणून. त्यानंच नेले असन टिनं चोरून. तुम्ही एक काम करा तात्या, तुम्ही त्याच्या नावाचा डायरेक्ट कोर्टात पंचनामाच टाकून द्या. नाही हो तात्या, असं काही नका टाकू. ते शिंदे साहेबाले आपण रिपोर्ट दिला आहे. ते शिंदे साहेब बरोबर कार्यवाही करते. या दोघांच्या मनानं नका ऐकू. आणि सगळ्यात पहिले आता तुम्ही त्याचे लाईट लागले पहिले त्याला कॅमेरे लावा. हे तर सापडणच रे टीनवाले. जायन कुठं? टीनवाल्याले पकडन म्हणजे पकडन. आणि ज्या दिवशी सापडले त्या दिवशी त्याचा आखरीचा दिवस राहील. कोणीही असो तो, किती काय शातीर असो ना. चल चल सोन्या घराकडे. तुम्हाला खोटं वाटन सगळ्याले, पण मला तर वाटवायला हे दोघंच जण आहे म्हणून चोर. त्या दोघांना टीनं गायब केले. कारण जेव्हा आपण गोष्टी करू राहिलो होतो तर हे दोघं माहित आहे काय, रपकन पयाले होते. पयाले होते का नव्हते पयाले? आता मले का माहित बा पयाले होते का नव्हते? तर मी तर नव्हतो. थांब ना हो वसंतरा, तुम्हाला कोण विचारू राहिलं? मला 50% गॅरंटी आहे का ह्या दोघांना टीनं लांबवले म्हणून. पण 50% आपल्याला हे चेक करा लागल. मोहनच्या कॅमेऱ्याच्या तिथं जेवढे कॅमेरे लावले आपल्या गावात तिथं आपल्याला चेक करा लागल. तेव्हा माहित पडलं ना आपल्याला. आम्हाला तसं वाटलं जेव्हा कुत्रे वास घेऊ राहिले होते त्याच्या अंगाचा. म्हटलं कोणाचा नाही घेऊ राहिले आणि त्याच्याच अंगाचा कसा एवढ्या वेळपर्यंत घेऊ राहिले. तर थोडासा आम्हाला बी थोडासा डाऊट गेला. तात्या, आपल्याला त्याच्यावर पता ठेवा लागन. कारण त्यानं टीनं लपवले असन कुठं तर ते पाहिले जायनच तिथं विकाची पायानंच. आपल्याला बरोबर त्याच्या मागं राहा लागन. आणि आज संध्याकाळी पहिले कॅमेरे चेक करू आपण सगळे. हे तर करावंच लागल, त्याच्याशिवाय काही जमन नाही. तात्या, सगळ्यात पहिले तुम्ही एक काम करा. चोर जर गावातलेच असन कोणी बी, हे असो किंवा आणखी कोणी असो, तुम्ही सगळ्यात पहिले जेवढे गावातले कटलेवाले आहे आणि जेवढे माहीत आहे काय लोडच्या गाडीवाले आहे जे लोडिंग वरते त्याला भेटा. आणि त्याला विचारा का रात्री तुम्ही गाडी कोणाला दिली होती काय, किंवा तुम्ही ट्रिप मारायला गेले होते काय. हे जसं माहीत पडलं तुम्हाला, हां कोण होय काय होय तुम्हाला तिथं तवाच माहीत पडते. काय राजू वसंतराव, हे पहिले कोण नाही सांगितलं शिंदे साहेबाला रिपोर्ट द्यायच्या पहिले? हे तर 1 नंबर काम आहे. याच्यावरूनच माहीत पडते सारखे चोर कोण होतं. चला घराकडे चला पटकन. मी येऊ का घराकडे? तुम्ही इकडे घराकडे येसान आणि हे जे राहिलेलं आहे लोखंडाचं हे कापकूप करून चोर घेऊन जाईल. तुम्ही इथंच थांबा. चेत्या, शिंदे साहेबाला आपल्याला हलक्यात नाही घ्यायला लागत. शिंदे साहेब लय मोठे मास्टर माइंड माणूस आहे, समजलं ना. आपल्याला त्याच्याच बुद्धीनं खेळ खेळा लागेल समोरचा.
माल पाले तर चल पहिले, बरोबर तर आहे ना आपला. अरे माल पाले सध्या जाऊच नको, जोपर्यंत आता दुसरं काही प्रकरण येत नाही. आपल्याला काही ना काहीतरी गडबड करावं लागेल, जेणेकरून सगळ्याचं लक्ष तिकडे गेलं तर आपण आपला माल काढून घेऊ इकडे इकाले. जर का आपण सापडलो तर ते शिंदे साहेब होय, तुला माहित आहे, उलटे टांगण कपडे काढून सोड. पण ते सगळ्यात पहिले आता तू गाडी घे कटलेवाल्यापाशी. कटलेवाल्याला पैसे द्या लागन आपल्याला, सांगा लागन का कोणी बी आलं तुला विचाराले तर सपास सांगतो माया कटला दिला नाही, मला काही माहित नाही. नाही तर मग कसं आहे, शिंदे साहेब बरोबर दिमागानं जाय, त्याचं दिमाग लावन, सगळ्याला विचार काय म्हणून राहिलो मी. सगळ्यात पहिले आता कटलेवाल्याला भेटायला चल, लवकर चल. ज्ञानेश्वरराव, ओ ज्ञानेश्वरराव, ज्ञानेश्वरराव, ओ कटलेवाले ज्ञानेश्वरराव. कोण होय रे? चेत्या वय चेत्या, उठा 2 मिनिटं. काय म्हणता रे? अरे कळकळ करू आली इथं, झोपू द्या ना जरासा, डोळ्या लागला तर. तुमच्या कामाची गोष्ट आहे एक. सांग कोणची कामाची गोष्ट आहे? तुम्ही फक्त एक काम करा, पहिले पैसे घ्या आधी. भाडं तर दिलं ना तुम्ही कटल्याचं, मग आता काय जीव राहिले अधिक? शांततेत ऐका आता काय म्हणून राहिलं तर. कोणी तुम्हाला काही विचारायला आलं का रात्री पाण्याचा कटला कोणा नेलता काय, तुम्हाला एकच बोलायचं आहे का कोणालाच मी कटला दिला नाही तर कोण नेणार आहे, बस एवढंच. कोणालाच कटला दिला नाही म्हणा. हे 500 रुपये त्याचेच होय, आणि संध्याकाळी एक देशीची पावटी आणून देतो, जमलं? अरे एक नंबर. आता तर माझ्या घराला चाकू लावला कोणा तर कोणाला काहीच नाही माहीत पडू देत नाही. काही टेन्शन नका घेऊ तुम्ही, बिंदास चालले जा. जमला आपला कार्यक्रम. 500 भेटले, 90 भेटली, आणि रिक्षाचं भाडंही भेटलं. हा विमान वामण्या कुठं गेला? गेले असं पोलीस ठाण्याकडे. नमस्कार बाळू भाऊ. अरे नमस्कार नमस्कार, भल्ले बसले म्हटलं फुरसतीत. काय झालं जी बाबाजी, मोतिया बिंदूचं ऑपरेशन झालं का तुमचं? कोण होय? बाळू होय काय? अरे बुवा कुठं गेलता? अरे राशन आणायला गेलो होतो. एवढं मोठं डायरेक्ट पोतं भरूनच झालं जाणं तर. आता 3 महिन्याचं एका दमान भेटू आलं ना. लहान गर्दी हो का काय होय तिथं? 3 महिन्याचं एका दमानच आहे आता 3 महिने काय घेऊ नका. 18 किलो तांदूळ भेटले तिघाचे, आणि 27 किलो गहू. तुमचं बरं आहे बा, तुम्हाला भेटते तरी राशन. आम्हाला तर 7-12 वेळाला काहीच नाही भेटू आलं. गर्दी तर लय असं राशनच्या दुकानात, काही विचारू नका तुम्ही. सकाळपासून गेला माणूस फक्त चहा पिऊन, आता आला डायरेक्ट. 3 महिन्याचं एकाच खिशात भेटू आलं, हे बरं आहे ना. घडी घडी जायचं काम नाही. पण गडबड लय उरायली, 3 डाव थंब द्या, लय परेशानी उरायला ना. आता फुकट राशन तर राशनही पाहिजे, तेवढी परेशानी लय झाली तुम्हाला. वा मस्त काम आहे. गहूचं घेतलाच नसेल मग यंदा तुम्ही कास्तकारापासून, हात चालू असेल ना? नाही हो, पुरते काय, घ्याच लागते 2 क्विंटल, वर्षभर चालला जाते. मग चला येतो बा. तुम्हाला नाही भेटत का राशन? गेलो असं पोट्टा आणाले का आपणच जाऊ काय? आपणच घ्या दणके सगळ्या ठिकाणी, नाही काय? जा म्हटलं पण घ्या. माझ्या डोळ्यानं पहिलेच दिसत नाही, किती वेळचं एकाच जागेवर बसलो आहे मी. नाही तर जातो तर जरा राऊंड मारायला, काहीच दिसत नाही ना. हे ऑपरेशन झालं तेव्हापासून मला तर काही समजून नाही राहिलं सोन्या. आपण तर चारी इकून फसल्यासारखंच वाटवायला मला. अरे चारी इकून कसा फसला तू, हे तर सांग मला. पहिले आपण एखादी जागा पाहू चांगली बसाले, हा सावलीची, लय ऊन लागू राहिली, शांततेत बसू, आणि मग ह्या गोष्टीवर काही ना काही आपण तोडगा काढू. त्याच्याशिवाय काही जमणार नाही आहे. आता ह्या झाडापाशी बसलो असतो, पण हे मिलिंद आप्पा आहे ना बसलेली तिथं, आणि आता ते आपाजी आहे अधिक दुसरे बी. आता कसं करतं? चल तू गाडी तर घेऊन चल त्याच्यापाशी, पाय दिमाग लाव तुम्ही आता. चल तू. तुम्ही जर दोघं तिघं गेले ना, भीमा वामण्या तू, तर ते युद्ध संपू शकते असं मला वाटते. आणि गावच्या सरपंचाला घेऊन जा. मी काय म्हणून तुम्ही लागलेच काल त्या युद्धाच्या मागं, ते त्याचं पाच बशीन. तुम्ही तुमचं पाहा ना. हो हां, आपल्या देशाला काही धोका आहे काय? मग आपल्या देशावर थोडी आलं काय युद्ध, त्याचं चालू आहे. ते पाच बशीन, तुम्हाला काय घेणं ना. नुसतं आमचं डोकं खाता. तुम्ही जा युद्ध अडवाले. अरे आमच्या हातात आहे का ते? हां, आम्ही कोण हो? तुमच्यासोबत सारखं बोलणं उलटच वाटते तुम्हाला. बरं राहू द्या बा, तुम्ही राहू द्या. थांब आमचे द्या म्हणजे हो तिकडे वाना मग अंगावर करसान का वांती तिथं करू आले काय बसाच्या ठिकाणी. समोर घे गाडी, समोर घेतली इथं वांती. जरासा बसला माणूस चाला तो इथं. प्लॅन सक्सेसफुल झाला सोन्या, जमला रे. एक नंबर ऍक्टिंग केली रे त्या. तसे हटत नव्हते ते, मला माहित आहे ना. आपण जे टीनं चोरलेले आहे त्याचा पता फक्त आपल्या दोघाले, आपल्या दोघाशिवाय तिसऱ्या लागला नाही पाहिजे, समजला ना. हे झाडाची सावली आहे. आता इथं आपण बरोबर प्लॅन करू. तो माल आता आपल्याला कधी काढायचा इकाले. मला सोन्या एकाच गोष्टीचं भेव वाटवलं, हे म्हणजे शिंदे साहेब लय खतरनाक आहे ना. बरोबर जोर पकडते म्हटलं ते दिमागानं. त्याचा प्लॅन डोक्यात आहे ना. मला माहीतच होतं असं होणारच आहे म्हणून. असं काही ना काही होणार आहे म्हणून माझ्या पहिलेच लक्षात आलं ते. त्याचं टेन्शन घेऊ नको. मालाच्या इकडे सध्या जाऊच नको, हां, विचारात बी राहू नको. आणि कोणाला असं वाटलं पाहिजे आपल्याला काही माहीतच नाही, समजला. जर कोणाला डाऊट आला आणि कोणा गोष्टी विचारलं बी तरी लक्षात नको घेजो समोरच्याच्या गोष्टी.
नाही तर बरोबर दिमागानं काढून घेते म्हटलं का काय कसं काय झालं तर हा. खास करून मोहनदाले पाहिजे. मोहनदा बरोबर घेते गोष्टी आणि त्या कसं राहते पटकन वकून देतो तू सगळं. ते सगळं बरोबर आहे, पण आता हे टीनं इकाचे कवा तू सांग. आपण चोरले कवा? आपण चोरले रात्री. अरे रात्री चोरले बरोबर आहे, पण काय चालू होतं? काय चालू म्हणजे अवकाळी पाणी. त्या पाण्यात कोणी निघालं का बाहेर? सगळ्या जणांची फाटून चार झालती ना. हा तर हिंमत कोणा गेली? आपण दोघांना. म्हणून आज आपण किती रुपयाचा माल चोरला तुला माहिती आहे? त्याचा अंदाज आहे काही? असं 10,000 रुपयाचा. 10,000 काय होते? 50-60 हजाराचा माल आहे म्हटलं. तो डायरेक्ट मालामालच काम आहे आपलं. अरे हो का रे, 50-60 हजार तर लय असते रे. हे आतापर्यंत आपण जेवढी चोरी केली हे सगळ्यात मोठी चोरी होय आपलीवाली. हा डायरेक्ट मालामालच काम आहे आपलं. टेन्शन घ्यायचंच काम नाही आहे. हे अंदाजे सांगितले मी तुला 60,000 रुपये, पण ते जास्तही असू शकते. मला 100% गॅरंटी आहे. हा बरोबर समोरच्या वाल्यासोबत बोलतो आता काय बोलायचं आहे तर. आणि आपल्याला फक्त आता देरी आहे डबल पाणी यायची. जसं डबल अवकाळी पाणी आलं रे आलं, तो माल आपण तिथून काढू आणि सारखा इकून टाकू. तोपर्यंत त्या मालाच्या विषयी काही बोलायचंही नाही, काहीच नाही. जसं आहे तसं सगळं समोर दिसायचं. हा सगळं तात्यासोबत घुमाचं बोलायचं आणि हा विषय काढायचा नाही. आपण जर तिथं पाहिले गेलो माल का हे आपल्यावर पता ठेवून आहे एवढं लक्षात ठेवजो. हा तात्याला कमी नको समजू. तात्याला मास्टर माइंड माणूस आहे. तेव्हा आपलं नाव कोण नाही घेतलं ते ना. तात्याला सगळंच माहित आहे का आपण होतो म्हणून तिथं. आणि बोलता बोलता आपण गायब झालो म्हणून हे माहित आहे. पण तात्याला रंग्यात पकडा जाय ना आपल्याला. अच्छा असं आहे ते सगळं. मग बरं तू म्हणशील तसं त्या शब्दा पडायला थोडी आहे मी. कुठं आहे जी नामदेवराव? बस रस्त्यानं आहे, मोहनच्या पांटेल्याच्या इकडे येऊ राहिलो. या मोहनच्या पांटेल्यावर या तुम्ही. तिथंच उभा आहे मी. हे गाव आहे तुमच्या मागं पा. लागला तात्या चोराचा पता? आता चालू आहे शिंदे साहेबाचं काम. शिंदे साहेब म्हणे का पकडल्याशिवाय राहत नाही म्हणे. शब्द दिला म्हणे तुम्हाला. आता त्यानं शब्द दिला मग आता ते शब्दाचं पालन करते ना. माहित आहे तुला शिंदे साहेबाचं काम कसं आहे? मग त्याच्या कामाला पाहा लागते का बाबा? त्याला चांगले पकडते. यद्दाव का चोर मला माहीत झाला म्हणे का हा वय, बस त्याच्या डोक्यातच टाकतो म्हणे गोळी. मी खतमच करतो म्हणे त्याचा खेळ. करून टाका म्हणा त्याचा खेळ खतम. लय डोक्याला काय आणून टाकलाय चोट्टायनं, नाही हो तात्या? आता काही करू, पोलीसवाले जाणे आणि ते चोर जाणे. तुम्हाला काय वाटतं तात्या? कोण असन कोण चोर? हा एवढ्या पाण्यात गेले, टीनं उचलले, काय कुठं गेले टीनं काही माहितच नाही पडवायला. टीनाचं 2-2, 3-3 किलोमीटर पर्यंत टीनं नाही आहे. तिनं चोरीच गेले आहे ते. पण आपण जर पहिले तिथं खंबे काढले असते गावातले पहिले आणि तिथं कॅमेरे लावले असते तर चोर सपासपात दिसले असते त्याच्यात. मग आता लावून टाक ना, काय फरक पडू राहिला? झाले असं ना खंबे लावणं. आज रात्री मला किती अर्जंट काम असलं तरी काम धंदे सोडून त्या दोघांपासून मी पहिले कॅमेरे लावून घेतो तिथं. आज तिनं गेले चोरी, उद्या ढोरं चालले जाय, परवा अधिक काय चाललं जाय. म्हणजे काय चोराचा स्फोट भराव का? काय आलं हो मदन भाऊ? दुवा आला दुवा. अरे यार दुवा. अरे मा सपना दुवा आलाच होता. फालतू एक्का लावला. हे क्या माल. तुमच्या विचारानं तात्या कोण वाटते तुम्हाला चोर असन म्हणून? आता मला जर कोणावर शक गेला असता तर मी पटकन त्यालाच नसता पकडला काय आणि शिंदे साहेबाला सांगून दिलं असतं. तुम्ही एक काम करा, हा आपला कॅमेरा नाही आहे काय पांढऱ्याच्या वरचा, तो जरा चेक करून पाहिजे बरं घरी. कारण जेव्हा पाणी चालू होतं चांगलं जोऱ्यानं, मी सल्ल्या शाहरुख या म्हण्या एकाच पांटेल्यात होतो इथं. आणि आमच्या समोर 2 जण कटला घेऊन गेले होते. वरता छत्री होती, तोंडाला बांधलं होतं, दिसले नाही ते. आले का मोहन? एक फोन करून सांगितलं नाही त्या इतक्या वेळचं. मस्त कामार झालं. आत्ता जाऊन पाय तुम्ही. चेहऱ्याने ओळखला का त्या कोणाचा होतं? मग तोंडाला बांधून होते ते त्याच्या तर होय. कॅमेऱ्यात दिसूनच जाते मला सगळं. काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. चोर आजच सापडते. आता माहीतच पडते ना कॅमेऱ्यातनी कोण चोर होईल काय होय तर ते गावातलेच. 100% गावातलेच होईन ते. करा ना तर कॅमेरा तर चालू करा. काहीच नाही दिसू राहिलं जी त्याच्यात. फक्त पाणीच तर दिसू राहिलं. कॅमेरे का तुम्ही सस्तेवाले लावले काय? कॅमेरे का तुला सस्तेवाले दिसू राहिले का ते? हा कॅमेरे सस्तेवाले आहे का ते? 10,000 रुपयाचा एक कॅमेरा आहे म्हटलं तो. पाटीलले विचार, पाटील सोबत होते. सस्तेवाले दिसू राहिले तिला कॅमेरे. अरे वहिनी सस्ता कॅमेरा नाही आहे तो. त्या कॅमेराच्या समोरच कोणी आलं नसन, घुमतेन तो कॅमेरा. अरे असा कसा घुमणारा कॅमेरा आहे? पुरा गाव घुमू राहिला आणि ते चोरच नाही दिसू राहिले त्याच्यात. मला दाखवणार आहे काय व्हायचं ते? मला तर दाखव. तुम्ही थांबा ना हो बाबा. तुम्हाला काय समजून राहिलं त्याच्यातलं? आम्हालाच तर समजून नाही राहिलं कोणते चोर होय काय होय तर. पाणी दिसू राहिलं ना. मला तुटा लागन इथून. अरे बापरे, काय चटका लागला त्या चिलमचा. अरे चिलम तिकडे काय ना तुमची वाली. किती चटका लागला जोरानं मला. सांगा ना जी तुम्ही तुमच्या बाबाला सांगा ना ते चिलम नका ओळख जाऊ म्हणून. अरे काहीच नाही आहे तात्या त्याच्यात. काहीच नाही आहे. पाणीच तर दिसू राहिलं. तो कॅमेरा गोल गोल घुमू राहिला असा तोपर्यंत हे चोर निघून गेले. हा असंच काही झालं असं, नाही तर दिसलं असतं नाही याच्यात कोणी. दे आण माझ्या इकडे. तुले काय समजू राहिलं त्याच्यातलं? दे मी पाहतो बरोबर. तुम्ही बसा ना त्या खुर्चीवर. आम्हालाच काही समजून नाही राहिलं. तुम्हाला काय समजणार आहे? बसा तुम्ही खुर्चीवर. तात्या हे बंद करा तुमचं काय आहे ते. चला गाडी काढा आपलीवाली. चला बरं.
गाडी वाढायले कटल्या येले इकडे तिकडे जरा छानबीन करू आपण. चला काही ना काही तर हाती लागन आपल्या. मोहन दाच्या पांटेल्यावर घे बरं. फोन कोणाचा वगैरे आता? कुठं आहे रे तू? झाडापाशी बसलोय. काय म्हणतो? ये घरी काम आहे थोडंसं, लवकर ये जरासा, अर्जंट काम आहे. कोणतं काम आहे सांगतो सई. ती चापलूशी कमी कर तिथून. कोणतं काम आहे, काय काम आहे, अर्जंट काम आहे, 2 मिनिटात आला पाहिजे घरी. घरी अर्जंट बोलावलं का मग आईनं? पहिले घरी जाऊ काय तर काम आहे तर हा मग मी मोहनदाच्या पांटेल्यावर. बरं चल ना मोहनदाच्या पांटेल्यावर बयाच चाललो होतो आपण टाइमपास करायला. चल पहिले कोणतं काम आहे तर. काय म्हणजे पोट्ट येतो म्हणे का नाही येत म्हणे? पुढे सांगू राहिलो जर त्यानं जर आज राशन आणलं नाही तर झोडपतोच मी धरून. उन्ही ताण्याचं घुमत राहते इकडे तिकडे बालोऱ्यासारखा. पण इथं एक काम नाही करत म्हटलं तो. काय म्हणतो एवढे अर्जंट बोलावलं त्या? हे थैली घे आणि राशन आणायला जा लवकर. हे घे. बाबाले पाठव ना, मला काम आहे सध्या. पाठव ना बाबाले. बाबा बसलेच काय? बाबा बसले आहे आणि तू पुरं गाव घुम, टाइमपास कर इकडे तिकडे. हा जरासं घरचे कामं नको करू. उन्ही तानीचा घुम म्हणजे तब्येत खराब झाली म्हणजे आम्ही आहे नाही. मी इकडे नाईट ड्युटीला कामाला जाऊ का ते राशन आणू? सरकारनं राशन आणलं पाहिजे. त्या जर राशन आलं नाही घरी तर पाहून घेतो. जेवण खावणं बंद करून टाकीन चालू. सांग ना बाई बाबाले सांग ना. काम आहे मला थोडंसं अर्जंट. तिथं लय टाइम लागते ना राशन आणाले. कोणते काम राहते तुला अर्जंट? बांधल्यासारखं इकडे तिकडे घुमू राहिला उन्ही तानीचा. कानाला नाही बांधलं काही नाही. हे सकाळपासून गेला तर आता उगायला. हा हे घे चुपचाप आणि राशन आण. चल लवकर निघ. पैसे पैसे तर दे. राशन आलं का फुकटात देणार आहे का राशन? फुकटात नाही तर काही विकत आहे काय? 3 महिन्याचं भेटते. हा बाबू पट्ट्या आहे त्याच्यात मी कार्ड बरोबर ठेवतो. हरपलं नाही पाहिजे. हरपलं का लाताडतोस तुला धरून चांगलं. आणि तिथं समजो इकडे तिकडे बांधल्यासारखा घुमजो नको. आई मला काम आहे ना. गर्दी लय असेल ना. लय वेळ जाईल ना तिथं. कोणतं काम आहे तुले? तुले कोणतं काम आहे सांग पहिले मला. तू सांग कोणतं काम आहे तुले? काम 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 म्हणजे हेच आपलं हेच अर्जंटवालं काम. हा तर अर्जंट कामच विचारू राहिलो तुले का अर्जंट काम कोणतं आहे? सांग कोणतं काम आहे अर्जंट? ते नाही सांगू शकत ना बाबा तुम्हाला. अर्जंट काम आहे बस. पहिले हे राशन आणून दे मग त्याला अर्जंट काम होत राहील. चल लवकर जाय. जास्त डोक्यावर बसून ठेवलं तुम्ही त्याले. तुमच्या लाडाच्यानंच वाया गेला तो. मी काय दिवसभर घर राहतो का त्याचा लाड करायला आणि डोक्यावर बसवाले? हा जा लागतील मला तिकडे रात्रीच्या कंपनी ड्युटीवर. काय वरे चेते हे गर्दी का काय वय? 3-3 महिन्याचं राशन भेटवाल त्याच्यात किती टाइम होईल इथं? इथं तर रात होऊन जाईन आपल्याला. बंद होऊन जाईन ते पण राशन भेटत नाही. चल बरं सोमरा जाऊन तू. चला चला लाईनीत लागा. लाईनीत लागा. इथं डायरेक्ट नाही लागत नंबर. एका जणाला किती वेळ लागते तरी काका? एका जणाला इथं 10 मिनिटं लागते. 3 थंब घ्या लागते. 3 महिन्याचं एकाच जमाना आहे राशन. आणि चालू किती वाजेपर्यंत आहे? 8 वाजून 30 मिनिटापर्यंत. त्याच्यानंतर बंद. मी काय म्हणून राहिलो काका काय आता 5-50 घेऊन घ्या. आपला नंबर लावून द्या. हा करून द्या ना तेवढं का. निघा निघा लवकर मुकाट आहे ना. लाईनीत लागा. चला 5-50 घेऊन घ्या. नंबर पहिले लावा. पागल आहे का इथं बाकीचे? लाता खाल्ला होता काय? चल चल मुकाट्यात लाईनीत लाग. इकडे तिकडे शटिंग लावायची नको पाहू. मनात नाही घुसला पाहिजे. जिन नाही तर राशन मुकाट्यानं मांग. चल. मी तर काही चेता त्यासोबत लाईनीत राहायचं राहिलो नाही रे बुवा. इथं काय दिवसभर राहत नाही मी. हा आणि त्या नंबर येईपर्यंत ते राशन देणं बंद होऊन जाते. गर्दी पाय किती मोठी आहे तर. त्या घरचं आणायचं असं ना राशन. हे काय मला माहित नाही. ते आता घरी गेल्यावर माहित पडन. चल मोहनदाच्या पांटेल्याच्या इकडे चल. टाइमपास करतो आणि सांगून देईन घरी नंबर आला. 2-3 नंबर बाकी होते म्हणेन तर राशन देणं बंद झालं. उद्या सकाळी जाऊन घेऊन येईन म्हणेन. सकाळी येतो धाकटी तिथं नंबर लावतो. 3रा-4था नंबर भेटूनच जाते आणि राशन घेऊन घरी चालला जातो. चल मोहनदाच्या पांटेल्यावर चल. इथं काय लाईनीत लागून टाइमपास काय करू नको. 3 महिन्याचं भेटवायला म्हणते आता तर राशन. हा 3 महिन्याचं भेटवाल ना. 45 किलो आहे ना हे. गर्दी तर लय असन. गर्दी अरे झाकटीतच गेलो होतो म्हटलं. मग आत्ता लागला नंबर. किती वाजू राहिले आता पहा बरं. 6:30 वाजले. अरे बापरे म्हणजे झाकटी बसून गेले तुम्ही. 6:30 वाजता येऊ राहिले. काय होई गर्दी हो का काय हो मग? लोक म्हटलं कट्टेच्या कट्टे भरून निघू राहिले. लोक ऐकूनच नाही राहिले. जयचा खटला मोठा आहे ते तर कट्टेच्या कट्टे आणि पोतेच्या पोते. काय विचारता? हा हे घे त्याले 2 मसाले पान, 2 मिक्सर तंबाखाचे पान. हे घे. फोन पे मारले म्हटलं पैसे. चल येतो मोहनदा. हा ये. तुले नाही भेटत का मोहन? नाही मला काय भेटते? माहित वावर नाही आहे का? अरे हाव राजा बरोबर आहे. तुम्हाला भेटत असेल ना शांभाऊ. तुमच्या इथं तर काहीच नाही आहे. आम्हाला भेटते ना. आता जा लागन उद्या परवा आणाले. आता तर गर्दी आहे म्हणते. मस्त 4-5 दिवसानं जा शांततेत. मस्त भेटते वरा म्हणा. काही टेन्शन नका घेऊ. आता हे गडबडवाले आहे सगळेच्या सगळे. यायला वाटते भेटते का नाही भेटत. हे आले रे बाबा मॅट करायला आधी. यायला काय कामं धंदेच नाहीये. नमस्कार मोहनदा. कायचा होय नमस्कार. 2 पान लाव व जबरदस्त मसाल्याचे. मटेरियल तर माहीतच आहे. काही सांगायचं कामच नाही. फक्त इलायचीची क्वांटिटी जरा जास्त वाढतो. बरं आणखी काही? काजू बदामाने टाकू का त्याच्यात? आता तू 10 रुपयात मसाला पान देऊ राहिला. त्याच्यात काजू बदामा टाकशील काय? तुले पुरलं पाहिजे ना. 5-50 तुले उरले पाहिजे ना पाना मांग. 10 रुपयाचा मसाले पान नाही रे भाऊ. 15 रुपये झाले. 15 रुपये मटेरियल महाग झालं पानाचं. 15 रुपये झालाय पान. 15 दिवस झाले. 15 दिवस झाले. अरे बापा 5 रुपये वाढवले बी.
मग 30 दिवसानं का 20 रुपयाचं होईल काय? हा आता 15 दिवसाच्या 15 दिवस वाढवणं चालू आहे का किंमत? सगळ्या इकडेच 15 रुपये चालू आहे म्हणून मी 15 रुपये केले रे बा. मटेरियल महाग झालं आणि आपलं कसं बाकीच्या पेक्षा जास्त मटेरियल राहते. बरं जाऊ दे, एक काम कर, 20 रुपयाचे 2 देऊन दे पाना. चल जाऊ दे, आता भाव काय करू नको फालतू, आणि आता काय बोलू नको. 20 रुपयाचे 2 देऊन दे. पान तुम्ही एक घ्या का 100 घ्या, 15 रुपयाचं एकच पान लागन. ते काही सांगू नका मला. 2 पान घेऊन आलो तर 20 रुपयाचे लावा आणि 30 रुपयाचे लावा. मटेरियल महाग झाला आहे, 15 रुपयाचंच पान लागन. बनवाले तलाव का पैसे का दिले का आपण? बरं बनव मोहनदा. फक्त मटेरियल कसं 15 रुपयाच्या हिशोबाने टाकजो. कुठं चालले रे दोघं जण थैली घेऊन? राशन आणायला गेलो होतो, गर्दी हो का काय होती तिथं काय समजूनच नाही राहिलं. कोणती लाईन कायची होईल, कोणती लाईन कायची होईल. पुरं परेशान झाला माणूस. उद्या सकाळी जातो झाकटीत आणि उद्या राशन घेऊन येतो. अरे झालेच नाही का पान, असं काय टाकू राहिला? हे घ्या तुमचे पानं. पानात म्हणे मोहनदा पहिल्यासारखी कडे राजा मजा नाही राहिली. जे टेस्ट पाहिले होती ना तशी काही मजा नाही राहिली. नाही का त्याच्या? अरे का पान होय काय काहीच्या काही लेखा काय टेस्ट नाही, काही नाही. पहिले काय जोरदार टेस्ट होती रे. जेव्हा 10 रुपये दिले तेव्हा टेस्ट होती रे. आता तर काहीच नाही आहे. जसं जसं मागू राहिलं पान तशी टेस्ट चालली का. मटेरियल कमी आहे. एका बात तर चावलं गेलं पान. किती दिवसाच्या वर वा मोहनदा पानं काही सवय नाही लागू राहिले. हे शियत दिले वाटते. ताजे काऊन आणले पानं? पानं ताजेच आहे आणि पानं जसे आहे तसेच लागू राहिले खाले. टेस्टी म्हणलं का सांगू तुम्ही. बाकीचं एकच जण मला म्हणत नाही असं कोणी. तुम्हीच दोघं चवणे करता. मोहनदा तू कोणी काम कर. तू कोणी फायर पान म्हणजे फायर पान जे आग निघते त्याच्यातून ते चालू कर राजा. त्याला आवडते आम्हाला. ते कसं आम्ही 50 म्हणून 100 रुपयाचं घ्यायला तयार आहे त्यापासून. तू एकदा ते चालू कर फक्त. हे महाग पडते रे पान. हेच तर तुम्ही 15 रुपये म्हणून राहिले. तुम्हाला काटे झुमू राहिले अंगाले. बाकीचे पटापट देते आणि तुम्ही चवणे करू राहिले इथं. काही फायर पान नाही. जे आहे ते खात जा इथं. फालतूचे नाटकं नका करत जाऊ. असं आहे मोहनदा. त्याला आम्ही सारखं सांगा तुले धंदा वाढवायची टेक्निक तू आमच्यावर गरम होतं. काही सांगू नका मला. तुमची टेक्निक तुमच्याच पाशी ठेवा. राम राम हो सरपंच साहेब. राम राम पाटील. राम राम. कुठं निघाले दोघं जण? आणि पाहिलं का कॅमेरा? दिसले का चोर? चोर तर पुरेच दिसू राहिले. आता डायरेक्ट शिंदे साहेबाला फोन करून सांगतो ना चोराच्या बाऱ्यात. मी म्हटलं होतं ना तुम्हाला का कॅमेरा दिसते म्हणून. कॅमेरात पाय मी म्हटलं होतं ना. आता शिंदे साहेबांना लवकर सांगा आणि त्या चोराईले डायरेक्ट पोलीस ठाण्याच्या अंदर आणि चांगले झोडपेऱ्याला लावा आणि तिकडे सेंटर जेलात टाकायला लावा. चुपचापरा त्या काहीच नको बोलू. जसा आहे तसंच चालू दे आपला. काय तात्या काय खोटे बोलू राहिले. एकाही तो चोर नाही सापडलं. पाणीच तर दिसू राहिलं होतं त्याच्यात. काही आपलं सावं तात्या पाटील तर म्हणते काहीच नाही दिसू राहिलं होतं. ते पाणी दिसू राहिलं होतं. म्हणजे तुम्ही इच्छा इथं मला खोटे बोलू राहिले काय? माझी मजा घेऊ राहिले नाही की तुम्हाला सारखं सांगितलं का कॅमेरात पाहता माझी मजा घेऊ राहिले. काय राजीव पाटील 2 मिनिटं राजीव तुम्ही शांत नाही बसू शकत? हा तुम्हाला समजलं नाही का मी काय म्हटलं तर हे दोघांवर मला डाऊट आहे. काय तुमचं बी समजून नाही राहिलं. तर तुम्ही हावल्यावर लावलं असतं तर इथंच माहीत पडलं असतं ना. अर्ध त्याच्या तोंडावरचे हावभावच ओळखून घेतले असते ना आणि आपण यायला रंग्यात पकडलं असतं. तुमचं सगळं बरोबर आहे पण हे होय का नाही होय हे दोघं जण. आपण या दोघावर शक पकडन आणि तिकडं सोमवारचा म्हटलं कांड बी करून टाकन. कुठं चालले आता? येतो जरा काम आहे इकडून. येतो सांगतो मग नंतर तुले. म्हटलं नव्हतं का मी तुले सगळा प्लॅन होय ना. सगळा प्लॅन होय. चला द्या 30 रुपये द्या पटकन आणि मोकळे व्हा इथून. पान अधिक तोंडातच आहे. समजलं का मोहनडा? जोपर्यंत खतम नाही होत तोपर्यंत तुला पैसे मागायचा काही अधिकार नाही आहे. जेव्हा पान पुरं बारीक होईल आणि चांगलं वाटण आमच्या मनाला तृप्त वाटण आणि मन शांत करण तर तुला 30 रुपये भेटन. येऊ का पांढऱ्याच्या खाली आता? देऊ का झोडपे? येलू राहिले का फालतूचे? अरे थांब ना मोहनदा. पान खाऊ दे. देतो ना पैसे. पैसे कुठं पळून चालले? डुबोले का त्या 1 रुपया तरी दिले ना सगळे. केलं काय खातं नीट मांडून ठेव. देतो नंतर. 1 नंबरचे बदमाश पोट्टे आहे आणि मला तर आता तर 100% वाटू राहिलं का ह्या दोघांना तिनं चोरी केली असं म्हणून. कॅमेरात दिसायला पाहिजे होते हे दोघं क्लिअर मग त्याला मजा येत होती. नाही तर असं ना होऊन जा मोहन. तू बसाचा यायच्या भरोशावर आणि तात्या बरसाच्या याच्या भरोशावर दोघांच्या आणि चोर तिकडे चोरी करून चालले जायचे वय. शंकरराव तर चांगले झोपले हो पाटील. शंकरराव ओ शंकरराव कोण होय? सरपंच होय. तात्या लेले गेलो ना आता. मत आता डबल काय आले मतदान मागाले. झालं ना आता 5 वर्षानं आहे ना. जा जा आता तिकडे त्रास नका देऊ फालतूचे. झोपू द्या मला. मतं मागायला नाही आले तुम्हाला. काम होतं तुमच्यासोबत. उठा तर सही. पैशाची गरज नाही वाटते तुम्हाला. ज्या कायचे पैसे देऊ राहिले तर द्या ना. अरे तर कामाचे पैसे असते ना. फुकटात असते काय? म्हटलं हे कटल्याचं काय भाडं आहे? कटल्याचं भाडं 50 रुपये घंटा. घंट्याच्या हिशोबानं आहे तो. अच्छा घंट्याच्या हिशोबानं आहे नाही. कटला कुठं कुठं भाड्यावर गेला आहे आता. त्या शाहरुख नेला कटला. तो रोजच निवर आला. ते लाईट लावणं चालू आहे म्हणते रस्त्याचे. तुमचं होय म्हणते. तुमचं नाव सांगितलं त्यानं. आणखी कोण नेलता? मग कोणच नाही नेला. मग तेव्हापासून तर कोणच नाही नेला बुवा. आता गेले 2 ते फ्रीजसाठी गेले. ते फ्रीज घेतले म्हणते त्यानं शहरातून तर ते त्याच्यासाठी गेले. बस बाकी काहीच नाही. रात्रीचा नाही नेलता का कोण? जेव्हा लोड शेडिंग होती अवकाळी पाणी आलं होतं तेव्हा नाही नेलता का कोण?
तवा तवा तर कोणच नाही नेला. काहून कवा नाही नेला बुवा? कसं काय नाही? अरे अंधारच होता ना पुरा घरात. आणि मी रातचा कोणाला येऊ? पाना आठवण करा ना बरोबर. आठवण करा तुम्ही. नेला असन कोणा ना कोणा तरी नेला असन, तुम्ही आठवण करा. अरे नाही नेला ना कोण. मी साखळी दांडानं सगळे कटले बांधून ठेवले होते ना. मला माहित आहे का चोरी वाढते म्हणून. कटला चोरी गेला तर काय करा? मागे एक कटला चोरी गेलता. मग काय करू? पोलीस स्टेशनवाले रिपोर्ट घेते का ते कटला चोरीचा नेचा त्याचा कायचा वी? बरं ठीक आहे मग येतो. हा फुकटात सांगणार आहे काय? पैसे घेतले आणि मग त्याच्यापासून 500 रुपये आणि रात्री एक पावटीचा जुगाड लावलाय ना. अरे दिसू राहिले फुकटा भागटात सांगणार आहे का काही बी? यायले विचारू आपण. तुमची गाडी तर नाही नेली बा नाही काय? गाडीचं कामच नाही होईन तात्या ते. एवढ्या रातचं पाण्याचं कोण गाडी देते आपलीवाली? आणि कोण येते? एवढी फुरसत कोणाला आहे? काही आपलं तरी विचारून पा. राम राम भाऊ. राम 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 राम. बोला कसं काय केलं येणं इकडे सरपंच साहेब? आता तुम्ही इकडे येसान तर सांगतो बा कसं काय केलं तर येणं. आता इतक्या दुरून कसं सांगू? बोला आता. संपर्क क्षेत्रात आलं तुमच्या. हे आता अवकाळी पाणी आलं होतं 2 दिवस अगोदर रात्रीचं. सगळ्या इकडली लाईन गेली होती. तेव्हा तुमची गाडी भाड्यावर गेलती का कुठं? हा भाड्यावरच होती. कुठं होती भाड्यावर? मुंबईले. अरे नाही मुंबईचं नाही म्हणून राहिलो. इथून एवढ्यात होती का आपल्या गावात? आपल्या वस्तीत होती काय? नाही आपल्या वस्तीत नव्हती. मुंबईला होत्या दोन्ही गाड्या. बरं तुम्हाला माहित होतं का असं काही फोन घेऊन आला होता का तुम्हाला कोणाचा? का बा भाड्यानं गाडी पाहिजे म्हणून त्या टायमात? नाही एकाचाही नाही आला. काहून काय झालं? तिनं चोरी गेले मग वावरातून. टिनाचा सेट बांधला होता मी 2 एकरात. राजीव त्या पाण्यानं वाऱ्या धुंड्याच्यानं टिनं उडाले. तर त्या टिनाचा काही पता लागून नाही राहिला. आम्हाला वाटलं का कोणातरी उचलून नेले ते म्हणजे चोरी गेले. तर रिपोर्टही टाकला आहे म्हणा. तर आठवते का तुम्हाला कोणा का असं भाडं गिळं मारलं म्हणून टिनाचं? नाही आठवत तर नाही. पण जर मला असं काही वाटलं काही गडबडीचं काम तर मी तुम्हाला डायरेक्ट फोन करतो. तुमचा नंबर तर आहेच माझ्यापाशी. डायरेक्ट फोन करून सांगतो तुम्हाला. ठीक आहे? धन्यवाद भाऊ. चला येतो. जरा काम आहे म्हटलं वावराकडे चक्कर मारतो. ठीक आहे. हॅलो सरपंच साहेब. त्या वेल्डिंगवाल्याचा नंबर पाठवा पाहिजे मला. बरं पाठवतो तुम्हाला व्हॉट्सअपवर. लवकर पाठवा जराशे. आला नंबर आला. काय नाव आहे रे बुवा? दिवाकर जुळवे. अरे बापा बरोबर नाव आहे. आडनाव बी जुळवे. बरोबर वेल्डिंग मारून म्हटलं जुळूनच देते ना येले तेले. हॅलो दिवाकर जुळवे बोलत आहे का? हो बरोबर. तुम्ही कसं काय ओळखता मला? अरे तुम्हाला नाही ओळखीन तर कोणाला ओळखीन बाबा? एवढे फेमस माणसं तुम्ही. जिथं पाहिलं तुम्ही वेल्डिंग मारून ठेवली आहे. तुम्हाला ओळखत नाही तर कसं तर मग? अरे काम तुमचं काम बोलते ना हो. काम बोलते ना तुमचं. कुठं म्हटलं तुम्ही सध्या आपल्या दुकानावर आहे ना आपण वेल्डिंगच्या. बोला ना काय म्हणत होते? तुमची भेट घ्यायची होती म्हटलं बुवा. तुमच्याला नाव ऐकलं तुमचं काम लय वंट काय म्हणते. तर तुमची भेट घ्यायची होती. तर तुम्ही भेटू शकता का मला? आता तर मी सध्या 10:30-11 वाजेपर्यंत काही खाली आहे नाही. पण तुम्ही म्हणत असाल आणि काम जर मोठं असेल तर मी तुम्हाला भेटायला येतो. बापरे लय बिझी माणूस दिसू राहिला. तर आपल्यापेक्षा बिझी माणूस आहे आता. तर म्हटलं एकदम अर्जंटचं काम आहे. तुम्हाला भेटायला याच लागणार आहे. तुम्ही ओळखता का मला? शिंदे म्हणून ओळखता काय? शिंदे साहेब म्हणून नाव ऐकलं असेल तुम्ही. कोण शिंदे? आनंद शिंदे काय? अरे त्याच्या गाण्याचं लय आवडतं. तुम्ही आनंद शिंदे होय काय? अरे बापरे अरे लय मोठा फॅन आहे मी तुमचा. ते तुमचं गाणं नव्हतं काय? असा नवीन पोपट हा लागला मिट्टू बोलायला. हे गाणं लय आवडतं मला. आनंद शिंदे हो का तू? अरे बापरे तुमच्या घरचं काम फुकटात देतो करून. सांगा कुठं या लागते? मुंबईला या लागते काय? आनंद शिंदे नाही बोलवलो मी. नवीन पोपट हा मिट्टू बोलायला असे गाणे आवडते तुम्हाला? नाही मी इन्स्पेक्टर शिंदे साहेब बोलू राहिलो. लवकरात लवकर पोलीस ठाण्याच्या अंदर आले पाहिजे. लवकरात लवकर. किती अर्जंट काम सोडून या. लवकर या आणि चौकाच्या या. शिंदे साहेब येतो. 10 मिनिटात येतो शिंदे साहेब. चला बंद करा ते सगळं काम. पोलीस ठाण्यात जाणं आहे आपल्याला अर्जंट. चला. अरे कमीत कमी 2 तर गाड्या घ्यायच्या होत्या. पोलीस स्टेशन मध्ये चाललो ना आपण. चौबल शीट चालता काय? पकडन ना आपल्याला. अरे शिंदे साहेबाचं नाव सांगायचं ना. इन्स्पेक्टर शिंदे साहेबांना बोलावलं म्हणा आम्हाला. चला यायले दाखवतो ना. आनंद शिंदे इन्स्पेक्टर शिंदेतला फरक दाखवतो आता. यायले घेऊ द्या फक्त एकदा. कसा नवीन पोपट मिट्टू करते तर सांगतो त्याला.